बोला, काय बोलायचं तुम्हाला? साक्षी, तू का नाही म्हणतेस ना तेच मला कळत नाहीये. तुझ्या आईचं ऐकूया मी समजू शकतो, तिला काळजी वाटत असणार आपल्या मुलीची, आपल्या मुलीचं कसं होणार वगैरे याची. पण तुझं काय? तुला कसली काळजी वाटते? हे बघ, हे सगळं राजसाठी चालू आहे. साक्षी, ही शेवटची संधी आहे. याच्या पुढे त्याला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. हे बघ साक्षी, राज अतिरेक्यांना मिळालेला आहे. आज ना उद्या ते त्याला मारणार एवढं नक्की. साक्षी, या देशाच्या अगेन्स्ट खूप मोठं प्लॅनिंग केलं जात आहे. कुठंतरी बॉम्बस्फोट वगैरे घडवण्याचा प्लॅन आहे त्यांचा. हे बघ, आपण हे सगळं थांबवू शकतो. तुझ्या मदतीनं हे सहज शक्य आहे. एकदा का राजकडून त्यांचा पत्ता मिळाला ना की बस. साक्षी, देशासाठी काहीतरी करायची संधी मिळते तुला. तुझ्या घरच्यांना किती अभिमान वाटेल तुझा. हे बघ साक्षी, पोलीस ऑफिसर बनून तुला देशासाठी काहीतरी करायची इच्छा होतीच ना, मग आत्ता नाही का म्हणतेस? हे बघ साक्षी, या सगळ्यामध्ये माझा स्वतःचा असा काहीही फायदा नाही. आपल्या देशाचा फायदा आहे. राजतर्फे जर आपण त्या अतिरेक्यांपर्यंत पोहोचू शकलो तर हा देश वाचेल कदाचित. नीट विचार कर आणि काय ते ठरव. ठीक आहे, मी तयार आहे. गुड. माझी हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. हे बघ, याच्यानंतर जर राजचा फोन आला तर त्याला सांग की तू त्याला मदत करायला तयार आहेस म्हणून, आणि लगेच मला कळव. थँक्स अ लॉट. येतो मी. वागळे साहेबांना मदत करण्याचा निर्णय मी घेतलाय. साक्षी, कुणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? अगं, हे ठरवताना आम्हा मोठ्यांचा विचार घ्यावासा वाटला नाही तुला? आई, मी तुझ्या मनाची घालमेल समजू शकते, पण मी एका सैनिकाची मुलगी. मला IPS ऑफिसर व्हायचं, देशासाठी काहीतरी करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजला मला या सगळ्यातून मुक्त करायचं. अगं पण आई, माझा हा एक निर्णय कित्येक लोकांचा जीव वाचवू शकतो याची तुम्हाला कल्पना नाही. त्यामुळे प्लीज प्लीज मला नका अडवू. साक्षी, मी तुला एकच सांग, यापुढे काहीही करताना स्वतःची काळजी घे. घेतली आरती. आता थोडा वेळ असेल तर देवीकडे प्रार्थना करा. खऱ्या श्रद्धेने पत्नीने पतीसाठी प्रार्थना केली तर ती फळते असं म्हणतात. आज निवडणुकांचे निकाल आहेत. आपल्या विजयासाठी प्रार्थना करा. आमचा पत्नी धर्म आम्ही चांगला जाणतो रणवीर राजे, पण सतत देवीच्या दारात जाऊन तिच्यासमोर मागायला नाही आवडत आम्हाला. कारण मुळात आपलं कर्मच चांगलं असेल तर त्याचं फलित चांगलंच होणार अशी श्रद्धा आहे आमची. पण जर वागताना चूक झाली असेल तर मग कितीही वेळेला देवीसमोर जाऊन प्रार्थना केली तरी अपेक्षित फळ कसं मिळणार? त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठलंही काम करताना देवीला देव्हाऱ्यात विसरून येऊ नये, तिला सोबत आपल्या मनात बसवावं. मग असं अपेक्षित फळासाठी सतत देवासमोर जाऊन हात नाही ना जोडावे लागत. झालं पुन्हा उपदेश. तुमच्या उपदेशाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि हो,
जर या इलेक्शनमध्ये आम्ही हरलो तर ती सर्वस्वी त्या डी.व्ही. देशमुखची जबाबदारी असेल. तो थेरडा आमच्याशी कसा वागला आहे हे आम्ही विसरलेलो नाही, पण त्याला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आम्ही सोडणार नाही त्याला. तुमच्या कल्पनेपलीकडची शिक्षा देऊ. खरंच किती अहंकार भरला या माणसात. रोज देवीची पूजा करतात, पण भक्तीचा अर्थच कळला नाही अजून त्यांना. आज माझ्या वाढदिवशी मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय हवंय तुला? तुझी साथ हवी. साक्षी, तू प्लीज चल ना माझ्या बरोबर. मला तुझी गरज आहे साक्षी. तू जर माझ्या बरोबर नशील ना तर मला आयुष्यभर असंच पळत राहावं लागेल. असं सुद्धा तिला IPS अधिकारी बनायचं आहे ना? ही तिच्यासाठी सुवर्ण संधी आहे, स्वतःची सर्व आरोपांमधून सुटका करून घेण्याची. राजचीही त्याच्यातून निर्दोष सुटका होईल, पण त्यासाठी तिनं राजची माहिती आम्हाला द्यायला हवी. देऊ, तुझीच वाट बघत होते. हो का ग, काय झालं? बागळे सर आले होते आज. राजबद्दल पुन्हा विचारत होते. मग काय ठरवलं? मी त्यांना होकार दिलाय. काय? साक्षी, तू नीट विचार केलाय? हो, मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय. खरं तर सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तेव्हा मी वागळे सरांना नाही म्हणाले होते, पण नंतर पुन्हा विचार करून निर्णय पक्का केला. आता मला घर सोडून राज बरोबर राहायला लागणार आहे. आई आणि काका त्यांचं काय म्हणणं आहे? आईचा अजूनही विरोध आहे, पण देऊ माझ्या या एका निर्णयामुळे मला देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते. देऊ, अतिरेक्यांपासून जर लोकांचे जीव वाचत असतील तर तुला नाही का वाटत की मी घेतलेला निर्णय योग्य आहे? आणि देऊ, मी जर पोलीस बनून हे काम केलं असतं तर अभिमान वाटलाच असता ना तुम्हाला? देऊ, एवढंच नाहीये. राज, पोलिसांच्या मदतीने मी राजचं भरकटलेलं आयुष्य पुन्हा मार्गावर आणू शकते. त्याला पोलिसांच्या गोळीपासून वाचवू शकते. हे का लक्षात येत नाहीये तुमच्या? साक्षी, तुझं राजवर प्रेम आहे हे मला कळतंय. या सगळ्यातून तू राजला बाहेर काढू शकशील हेही मला कळतंय, पण हे सगळं करताना तुझा जीव धोक्यात आहे याची मला खूप काळजी वाटते. देऊ, काळजी तर मला सुद्धा तुझी वाटते. एवढं सगळं तुझ्या आयुष्यात झालंय तरी सुद्धा तू विक्रमशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.
कशाच्या बळावर? विक्रमवर तुझं प्रेम आहे म्हणूनच ना? देव, म्हणूनच मला खात्री वाटते की माझ्या प्रेमाच्या जोरावर मी राजला या सगळ्यातून बाहेर काढू शकते. देव, तू अजूनही तुझा निर्णय मला सांगितला नाही. हे बघा, आम्हाला रणवीर राजेंना भेटायचं आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. हे बघा, भैयासाहेब घरी नाहीयेत. हे बघा, रणवीर राजेच्या घरात नसतील तर प्रियदर्शिनी मॅडमशी तरी आम्हाला भेटू द्या. हो, त्या पण घरी नाहीयेत. आता तुम्हाला पाहणं भेटतं. हाणेबाजी करताय तुम्ही. रणवीर राजे आले. बाजूला मागे सर्वांनी. रणवीर राजे रणवीर राजे प्लीज. रणवीर राजे, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हाला बसलेली एक चपराक आहे? तुमच्या या अपयशाला नक्की कोण कारणीभूत आहे? तुम्ही स्वतः की आणखीन कोणी? की DV देशमुख? हे पहा, राजे बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्ही तुमच्या अपयशाचे खापर कोणावर फोडणार आहात की तुमचा पराभव तुम्हाला मान्य आहे? नो कमेंट्स. ते पहा, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आणि रणवीर राजेंचा पराभव ही काय साधी गोष्ट नाही. आज आमच्या समोर गप्प बसलं, उद्या हायकमांडला काय उत्तर देणार की तिथंही मूग गिळूनच गप्प बसणार आहात? बोला रणवीर राजे, बोला. उद्या हायकमांडला तुम्ही जे काय सांगणार आहे ते तुम्ही आता आम्हाला सांगा. आम्हाला सांगा, आम्हाला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. बोला रणवीर, बोला. एक मिनिट. कुठल्या हायकमांडच्या गोष्टी करता तुम्ही? आम्ही कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. आणि हा काय तमाशा लावलाय तुम्ही? आम्ही राजे आहोत. असल्या क्षुल्लक पदांसाठी आम्ही कधीच मोहताज नव्हतो. एक साधी निवडणूक होती, त्याचा एवढा गाजावाजा करायचं कारण नाही. आम्ही राजे होतो, राजे आहोत आणि राजेच राहणार. देऊ, काय रे काका? ही बातमी बघ. निवडणुकीचा निकाल रणवीर राजेंच्या विरोधात गेला आहे. आता मला तर आता अभिलाषाचंच बोलणं खरं होणार असं वाटायला लागलंय. देव, या निकालाबद्दल त्यांनी आपल्याला जबाबदार धरलं तर काय करणार होता? हे बघ काका, आता काही झालं ना तरी आपल्याला असं घाबरून चालणार नाही. या सगळ्याला आता आपल्याला धीरानं तोंड द्यायला हवं. पण कसल्या धीराच्या गोष्टी करतोस तू देव? त्यांच्या ताकदीसमोर आपला निभाव तरी लागणार आहे का? मला ना काय करावं हेच कळत नाही आता. विक्रम आला की मी विक्रमशी बोलून बघेन. तो समजावेल रणवीर राजांना. आणि तोपर्यंत नाही देव, आता कोणीतरी आपल्याला मदत करेल या भ्रमात जगण्यापेक्षा मला एकच मार्ग दिसतोय. आपण सरळ जाऊन रणवीर राजेंची माफी मागायची. काका, अरे माफी मागून काय होणार आहे? शेवटी भैयासाहेबांना जे हवंय, त्यांच्या जे मनात आहे तेच ते करणार आहेत. त्यांच्या रागातून कुणाचीच सुटका नाही. आता या बाबतीत फक्त विक्रमच आपली मदत करू शकतो. पण तुला विक्रमबद्दल एवढी खात्री कशावरून आहे? खात्री आहे काका, पण तू म्हणतोयस तसं आता जर विक्रमने माझी मदत नाही केली आणि त्याचा त्रास दादूंना झाला तर माझं विक्रमवर प्रेम आहे हे मी विसरून जाईन. असं निराश होऊन कसं चालतं? जे व्हायचं होतं ते झालं.
स्पर्धा म्हटली की यश अपयश ओघाने चालत. अपयशाने असं खच्ची होण्यापेक्षा अपयश का आलं त्याची कारणं तपासून पाहिली तर बरं होईल ना. आणि तुमच्यात ती ताकद आहे पुन्हा नव्यानं उभं राहण्याची. आमच्या अपयशाचा सगळ्यात जास्ती आनंद तुम्हाला होत असेल ना, म्हणून आमच्या जखमेवर मीठ चोळताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही ज्या गोष्टीला हात लावू त्याचं सोनं करायची धमक आमच्यात आहे. परिस्थितीत बदल झालाय तो त्या डी.व्ही. देशमुखमुळे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या थेरड्याने जो काही गोंधळ घातला त्यामुळे हे झालंय. पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागणार. आता विचार करायची पाळी त्यांची. असं बोलून कसं चालेल रणवीर राजे? ही लोकशाही आहे. आज इथे प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा तितकाच अधिकार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, अंतिम विजय त्याचाच होतो जो यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करू शकतो. हीच तर खऱ्या राजाची ओळख असते. चुप बसा तुम्ही. आमच्याविषयी चांगलं बोलणं तुम्हाला कधीही जमणार नाही. किमान पक्षी दुसऱ्याची बाजू घेऊन तरी भांडू नका. आणि जमलं तर त्या डी.व्हीला सावध करा. जमलं कशाला, जमवणारच ना तुम्ही. देवयानी, बस ना. कशी आहे तब्येत? आता बरी आहे. डॉक्टरांनी सांगितलंय अशीच सुधारणा होत राहिली ना तर लवकरच डिस्चार्ज मिळेल. हां काका, हो मी करते, फोन करते. हां सॉरी. कधी आलीस तू देवयानी? आत्ताच. कसं वाटतंय आता? पूर्वीपेक्षा बरंच बरं आहे आता. देवयानी, विक्रम भाऊजींबद्दल काही कळलं का ग? एव्हाना ते परत यायला हवे होते ना? हो, आता तो यायलाच हवा. मी त्याचीच वाट बघते. त्याला यायला अजून उशीर झाला ना तर पुढे माहित नाही काय होईल. काय ग, काय झालं? एवढे टेन्शन मध्ये काय आहेस? नील भैया, निवडणुकीचे निकाल लागले. भैयासाहेब हारले. बरं झालं. शेवटी नियतीने त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा दिली असंच म्हणायला हवं. भैयासाहेबांचा पराभव झाला म्हणून तुला जरी आनंद झालेला असला ना तरी तुझ्या भैयासाहेबांना पराभव पाहण्याची कधीच सवय नाही, हे विसरू नकोस. या पराभवासाठी त्यांनी डी.व्ही. सरांना जबाबदार धरलं ना तर ते देवयानीलाही त्रास द्यायला पुढे मागे पाहणार नाही. देवयानी तू काळजी करू नकोस. आम्ही बोलतो विक्रमशी. आमची खात्री आहे विक्रम परत आल्यावर नक्कीच ठामपणे आपल्याच बाजूने उभा राहील. तो आम्ही बोलतो त्याच्याशी. पण विक्रम भाऊजी परत येईपर्यंत आपल्याला सावध राहायला हवं. रागिडी वहिनी, तुम्ही प्लीज या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त निर्भयांची काळजी घ्या. सगळं ठीक होईल. ठीक होईल. विक्रम भाऊजींवर अवलंबून तुम्ही दोघेही भैयासाहेबांच्या बाबतीत निर्धास्त आहात. कारण तुम्ही त्यांचं दुसरं रूप पाहिलेलं नाही. ते रूप मी पाहिलंय जवळून. म्हणून काळजी वाटते ग मला. देवयानी, तू स्वतःची काळजी घे. हा रागिणी, काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल.